मला अशा खूप काही कमेंट्स आल्या की बोंडअळीवर तुम्ही व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, बोंडअळीवर मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बोंडअळीचे जी रक्कम आहे ती पहिला टप्पा, दुसरा टप्पा व तिसरा टप्पा अशा 3 टप्प्यामध्ये ती विखुरलेली आहे। तर मित्रांनो, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातली रक्कम ही आलेली आहे, परंतु आता फक्त तिसरा टप्पा हा बाकी आहे व तो कधी येणार आहे व यावर आपण चर्चा करणार आहोत। व ही लिस्ट तुम्हाला कशी बघायची आहे, आपले नाव आहे की नाही हे कसे चेक करायचे आहे, तर हे व्हिडिओचे मी शेवट तुम्हाला सांगितलेले आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला समजून जाईल की आपली लिस्टमध्ये नाव आलेले आहे किंवा नाही व आपल्याला किती मदत होणार आहे, किती हेक्टर, किती एकराला किती पैसे आपल्याला मिळणार आहे, हे सगळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो, व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की शेतकरी कर्जमाफी असो, शेतीतील कोणतीही समस्या असो, मी यावर तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चला मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, राज्यातील बोंडअळीग्रस्तांना 1350 कोटींच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण हे झालेले आहे मागच्या महिन्यात। कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नुकसानपोटी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून म्हणजेच SDRF 1350 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच वितरित केला आहे। बोंडअळीग्रस्त सुमारे 22 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्च पदस्थ अधिकारी स्पष्ट केले। तर गेल्या वर्षीच्या 2017च्या खरीपात राज्यात गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते। तर राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार 43 लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे 33 ते 34 लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बाधित झाले होते। तर बोंडअळीमुळे राज्यातील सुमारे 55 लाख शेतकरी बाधित झाले होते। राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली। राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या निकषानुसार पिकांना मदत दिली जाईल असे सरकारने स्पष्ट केले। त्यानंतर संयुक्त पंचनाम्यानुसार निश्चित करण्यात आलेले 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना NDRFच्या दरानुसार मदत देण्याचा निर्णय 17 मार्च 2018 रोजी घेतला। त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची विनंती केली। पहिल्यांदा 2425 कोटी रुपयांच्या मदतीचा मागणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता। त्यानंतर सुधारित 3373 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, मात्र ही मदत केंद्र सरकारकडून अजून मिळाली नाही। मदत मिळायला होत असलेला विलंब आणि राज्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषामुळे राज्य सरकारने 9 मे रोजी राज्य आपत्ती निवारण निधीतून पहिल्या टप्प्यात सुमारे 1009 कोटींचा पहिला हप्ता वितरित केला। सुमारे 17 ते 18 लाख शेतकऱ्यांना बँक खात्यावर ही मदत केल्याने सांगण्यात आले आहे। त्यानंतर आता 1350 कोटींचा दुसरा हप्ता वाटप करण्यात आला आहे। सुमारे 22 लाख शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या 15 लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होणे बाकी आहे। मदत वितरित करताना बँक खाते आधारशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम तातडीने वितरित केली जात आहे। आधार नसलेल्या शेतकऱ्यांना इतर ओळखपत्राच्या पुराव्याद्वारे मदत वितरित केली जात असल्याचे सांगण्यात आले। NDRFच्या निष्कर्षानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी 6800 रुपये म्हणजेच एकरी 2720 रुपये आणि बागायतीसाठी हेक्टरी 13500 रुपये म्हणजेच एकरी 5400 रुपये अशी मदत दिली जात आहे। ही मदत 2 हेक्टर पर्यंत दिली जाते। तर मित्रांनो, आता आपण लिस्ट कशी चेक करायची ही आपण बघूया। तर मग तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो की लिस्ट तुम्ही कशी चेक करावी। तर मग चला आपण बघूया की बोंडअळीची लिस्ट ही कशी चेक करतात। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या मोबाईलचे कोणतेही ब्राउझर ओपन करा किंवा तुम्ही कम्प्युटरवर असाल तर कम्प्युटरचं कोणतेही ब्राउझर ओपन करा। तर गुगल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला टाईप करायचे बोंडअळी लिस्ट 2018, बोंडअळी अनुदान लिस्ट 2018 अशी टाईप करून तुम्हाला सर्च करायचे आहे। तर इथे तुम्हाला तालुका वाईज सगळे औरंगाबाद जिल्ह्यातील लिस्ट, बीड जिल्ह्यातील लिस्ट व अशा प्रत्येक जिल्ह्यातील इथे लिस्ट आलेली आहे। त्यानुसार त्या जिल्ह्यातील
तालुक्यातील लिस्ट ही सेपरेट आलेली आहे. तर मग तुम्ही या सर्व लिंकवर इथं चेक करून पहा आपण कोणत्या जिल्ह्यात आहोत व आपला तालुका कोणता आहे हे सर्व इथं चेक करून घ्या. इथं तालुका वाईज लिस्ट आलेली आहे. ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर इथे बघा सर्व तालुक्यांचे इथे लिस्ट आलेली आहे. शेगाव तालुका असो, शेगाव डिस्ट्रिक्ट, तर इथं बघा भरपूर अशा तालुक्यांची लिस्ट इथे दाखवत आहे. इथून तुम्ही फक्त इथं डाउनलोड लिंकवर क्लिक करून ती फाईल डाउनलोड करू शकता. आता हे झालं औरंगाबाद जिल्ह्यातील. तर मग खाली बघा इथं अमरावती डिस्ट्रिक्ट मधील शेतकऱ्यांसाठी पण इथे अनुदान दिल्याची लिस्ट इथे आलेली आहे. तर इथे तुम्ही चेक करू शकता. फक्त तुम्हाला इथे फाईल डाउनलोड करायची आहे. इथं मी तुम्हाला करून दाखवतो. फाईलवर डाउनलोड केल्यानंतर अशी लिंक, अशी फाईल ओपन होईल. तर मग बघा ह्या शेतकऱ्यांचे नाव इथे आलेले आहे व त्यांना किती रक्कम भेटलेली आहे व किती हेक्टरनुसार ती मदत झालेली आहे हे तुम्ही इथून चेक करू शकता. तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील इथे तुम्ही चेक करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही तुमची लिस्ट चेक करू शकता. जर यात तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच त्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. व अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर